नमस्कार मित्रांनो, एका तळघराची महाभयंकर कथा या कथेचा हा भाग 5वा आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी बघावेत. ह्या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या 5व्या भागाला आता सुरुवात करू. त्यांना माहीत होतं हा पाठलाग त्या पेटीसाठी होत असणार. भराभर पायऱ्या चढून ते दरवाजाजवळ आले आणि त्यांनी दरवाजाला आपल्या गळ्यातील माळ लावली. तसे एक हिरवा प्रकाश तयार झाला. सच्चिदानंद समजले होते हा दरवाजा कोणत्या तरी मंत्रशक्तीने मंद केला होता. आता त्यांच्या मागे येणारा आवाज त्यांच्या जवळ आला. सच्चिदानंद वर चढले आणि त्यांनी दरवाजा बंद केला. तसे त्यांच्या मागे जे काही होतं ते ओरडत माघारी गेलं. पण धोका अजून संपला नव्हता, कारण या खोलीवर, या कोठीवर त्याची सत्ता होती. सच्चिदानंद पळत त्या खोलीबाहेर आले आणि तडक ते बाहेरच्या दरवाजाच्या दिशेने निघाले. त्यांना असं पळत बाहेर येताना पाहून गाडीजवळ उभा असलेला पुष्पक विचारात पडला. सच्चिदानंद यांनी पुष्पकला गाडीत बसण्याची खूण केली आणि ते स्वतः गाडीमध्ये बसून निघाले. तसे त्यांच्या मागून येणाऱ्या धुरामध्ये एक चेहरा तयार झाला. तो त्यांचा पाठलाग दरवाजापर्यंत करत आला होता. सच्चिदानंद शांत होते आणि पुष्पक त्यांच्याकडे पाहत होता. सच्चिदानंद यांनी त्याला पाहून स्मित केलं आणि म्हणाले, काय रे, काय झालं, असं का बघतोयस? तुम्ही नक्की कोण आहात? नाही म्हणजे तुम्हाला हे सगळं कसं माहीत? आणि ही लाकडी पेटी? घाबरून त्या पेटीकडे पाहत पुष्पकने विचारलं. ही पेटी रिकामी आहे. त्यात जे काही होतं ते त्याने काढून घेतलंय, कारण ते जर माझ्या हाताला लागलं असतं तर त्याचा मालक या जगात आला नसता. आणि मी सच्चिदानंद या कोठीला त्याच्यापासून मुक्ती देण्यासाठी आलोय. आधी या भिकूला घरी सोडू, मग तुला सोडतो, सच्चिदानंद म्हणाले. पण मग हा इकडे कसा आला आणि याची अशी अवस्था झाली कशी? पुष्पकने मागच्या सीटवर झोपलेल्या भिकूकडे पाहत विचारलं. जसं तू म्हणालास की हा भुरटा चोर आहे. तो चोरी करण्यासाठी घरात आला. त्याला तळघराच्या दिशेने जाणाऱ्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला आणि त्याने खाली काहीतरी मिळेल या आशेने आत प्रवेश केला आणि तो त्याच्या तावडीत सापडला आणि त्याने याला संमोहित केलं आणि जो कोणी इथे येईल त्याला त्याच्याकडे खाली घेऊन येण्यास सांगितलं. पण मला पाहून त्याने मला मारायला याला पाठवलं, पण ते शक्यच झालं नाही. पुष्पक, हे दिसतं तेवढं सोपं नक्कीच नाहीये. यामागे खूप मोठं असं षडयंत्र आहे आणि ते काय आहे याचा पत्ता मी लावूनच राहणार. एक लक्षात ठेव, यात मला तुझी साथ सुद्धा लागू शकते, सच्चिदानंद म्हणाले. माझी साथ? मला काय येतं तेव्हा? ना कोणते मंत्र, ना कुठली सिद्धी मला प्राप्त आहे. मी तुमच्या काय कामाचा? पुष्पकने घाबरत विचारलं. पुष्पक, तू कामाचा आहेस, कारण तुझ्यावर सुद्धा हल्ला झाला होता. तू पण या भिकूसारखा झाला असतास, पण तसंच झालं नाही. तुला महादेवांनी वाचवलं आणि मला खात्री आहे जोपर्यंत हे तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तुला कोणीही हात लावू शकत नाही. सच्चिदानंद त्याच्या गळ्यातील लॉकेटकडे पाहत म्हणाले. खरं तर पुष्पकला काही समजलं नव्हतं आणि आता त्याला काही समजून घेण्याची इच्छा सुद्धा नव्हती. त्याने जे काही पाहिलं होतं तेच त्याच्यासाठी खूप होतं. आधी त्यांनी भिकूला घरी सोडलं आणि नंतर पुष्पक त्याच्या घराच्या दारात उतरला. सच्चिदानंद यांच्या गाडीचे लाल दिवे नजरेआड होईपर्यंत तिकडेच उभा राहून पुष्पक त्याच दिशेने पाहत राहिला आणि हात जोडून वर पाहत म्हणाला, देवा, या सत्पुरुषाला यश दे. इकडे खोलीमध्ये श्रीवल्लीची चरफड होत होती. ती तिच्या रूममध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. मला या सच्चिदानंदाने मात दिली, त्याला मी नाही सोडणार. पण एक बरं झालं, या मुलीवर संमोहन करून तिला सर्वजण इकडे घेऊन आले.
नाहीतर त्याने माझ्या मालकांना या जगात येण्यापूर्वीच नष्ट केलं असतं. मी तुला नाही सोडणार सच्चिदानंद. हा पहिला सामना मी हरलो असलो तरी अंतिम सामना अजून बाकी आहे आणि तिकडे तू नाही जिंकू शकणार, नाही जिंकू देणार. तळघरातून भसाडा आवाज घुमला. सच्चिदानंद येऊन गेल्यापासून घरात एक प्रकारची शांती पसरली होती. महादेव आणि सुधाकर यांना माहीत होतं की घरामध्ये किती भयानक शक्ती आहे. तर वसुधा आणि शुभांगीला थोडीफार कल्पना होती. पण सच्चिदानंद, महादेव आणि सुधाकर यांच्या त्या खोलीमध्ये काय बोलणी झाली, आत नक्की काय झालं हे जाणून घेण्याची शुभांगीला उत्सुकता होती. आणि महादेव यांच्या डोक्यात आपल्यामुळे डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीला नाहक त्रास सहन करावा लागत आहे याची खंत होती. श्रीवल्लीने खोलीमधून बाहेर पडणं कमी केलं होतं. पहिल्यासारखी हसणारी, सर्व कामात मदत करणारी श्रीवल्ली आता खोलीमध्येच बसून असायची. सुरुवातीला थोडं वेगळं वाटलं. तिला शुभांगीने बाहेर बोलावलं, पण ती आली नाही आणि चिडू आणि ओरडू लागली ते वेगळंच. दुसऱ्याच्या घरात तमाशा नको म्हणून शुभांगी शांत राहिली आणि तिला हवं ते करू दिलं. पण आज सच्चिदानंद आल्यानंतर तिचं वागणं असं का झालं याचं उत्तर तिला मिळालं होतं. तिला काही होणार तर नाही ना ही काळजी आणि सच्चिदानंद सोबत आहेत याचं समाधान, अशी संमिश्र भावना महादेव आणि शुभांगीच्या मनात होती. एके रात्री जेवण झाल्यावर महादेव आणि सुधाकर दोघं शतपावली करण्यासाठी बाहेर पडले होते. डॉक्टर, मी काय म्हणतो, आम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन राहतो आता. तुम्हाला तर माहीत आहे श्रीची अवस्था काय आहे. कधी काय होईल सांगता येत नाही आणि मला तुमचा आणि वहिनींचा जीव धोक्यात घालायचा नाहीये, महादेव म्हणाले. सुधाकर यांनी महादेव यांचं म्हणणं ऐकलं आणि ते हसून म्हणाले, महादेवजी, अहो तुम्हाला कोणी सांगितलं की श्रीवल्लीमुळे आम्हाला धोका आहे? तुम्ही बहुधा पाहिलं नाही, साक्षात परमेश्वराचे दूत आपल्या सोबत आहेत. तुम्ही विसरलात का? जेव्हा मी खाली तळघरात गेलो होतो आणि माझ्यावर हल्ला झाला होता तेव्हा सच्चिदानंद यांनी तुम्हाला पाठवलं होतं आणि जर काही धोका असता तर नक्कीच मला आणि वसुधाला त्यांनी सावध केलं असतं. पण तसं काही त्यांनी सांगितलेलं नाहीये. उलट तिच्यासोबत नॉर्मल वागा असं सांगून ते गेले आहेत. महादेव, मी समजू शकतो तुमच्या भावना. हे पहा, काहीही होणार नाही. तुम्ही काहीही काळजी करू नका, सुधाकर म्हणाले. काही वेळाने शतपावली करून ते दोघं घरी आले आणि आपापल्या खोलीमध्ये गेले. शुभांगी बेडवर बसून महादेव येण्याचीच वाट पाहत होती. आलात तुम्ही? मी कधीची वाट पाहत होते. मला सांगा, तुम्ही तिघे त्या खोलीत होतात तेव्हा नेमकं काय घडलं? शुभांगीने उत्साहात विचारलं. काही खास नाही. ते बसले आणि त्यांनी ते पाणी समोर ठेवलं. त्यांनी डोळे बंद केले आणि काही मंत्र म्हणाले आणि मग ते निघून गेले. महादेव अंग बेडवर टाकत म्हणाले, बस एवढंच झालं? शुभांगीने उदास स्वरात विचारलं. हो, एवढंच झालं, अजून काहीही नाही. आणि हो, तिच्यावर लक्ष ठेवायला हवं, महादेव हळू आवाजात म्हणाले. माझ्यावर लक्ष ठेवणार काय? शक्य नाही ते तुम्हाला. आणि तुमचा तो सच्चिदानंद माझं काहीही वाकडं करू शकत नाही. एकदा का माझे मालक मुक्त झाले की तुमचा तो सच्चिदानंदच काय, पण खुद्द परमेश्वर सुद्धा तुम्हाला आणि या जगाला वाचवू शकणार नाही. माझ्या मालकांना घात करून मारलं नाही तर आज इकडे शैतानाचं आणि माझ्या मालकांचं राज्य असतं. पण लवकरच तो दिवस सुद्धा येणार आणि तुमचा देव फक्त आणि फक्त सैतान होणार आणि त्याची सुरुवात तुझ्याच घरातून करणार महादेव, तुझ्याच घरातून. मालक, अजून 2 दिवस ही पोरगीच तुम्हाला मुक्त करणार, श्रीवल्ली पुरुषी आवाजात म्हणाली आणि हसू लागली. तिचा तो घोगरा आवाज खोलीमध्ये घुमू लागला. सच्चिदानंद यांना जे हवं होतं ते मिळालं नव्हतं, पण जे मिळालं होतं ते सुद्धा काही कमी नव्हतं. त्या रिकाम्या पेटीच्या साह्याने ते भूतकाळात जाऊन बळवंत यांनी बिशनकडून जमीन घेण्याआधी सुद्धा काय झालं असेल हे पाहू शकत होते. त्यांना हे तर समजलं होतं की जी शक्ती त्या तळघरात वास करत आहे ती शक्ती नक्कीच खूप जुनी आहे, त्यामुळे तिची तीव्रता सुद्धा जास्त आहे.
सच्चिदानंद असे कुठे कामानिमित्त बाहेर असले की त्यांच्या राहण्याची सोय त्यांचे अनुयायी करत असत. सच्चिदानंद यांना ध्यान आणि कामासाठी एकांत मिळावा म्हणून त्यांचे अनुयायी नेहमी शांत जागेची निवड करत असत. सच्चिदानंद जास्त करून फल आहार किंवा फळांचा रस नाहीतर दूध घेत असत. त्यामुळे त्याची सुद्धा सोय केली जायची. निघताना सच्चिदानंद त्या घरामध्ये काही रक्कम ठेवून जात असत, जेणेकरून त्यांच्या अनुयायांवर आर्थिक दबाव पडणार नाही. आत्ता सुद्धा सच्चिदानंद अशाच एका घरात थांबले होते, जे त्यांच्या अनुयायीने घेतलं होतं. पण तिकडे तो राहत नव्हता आणि सच्चिदानंद राहायला येणार म्हणून त्याने ते येण्याआधीच त्यांची राहायची आणि जेवणाची व्यवस्था केली होती. सच्चिदानंद स्वतःची कामं स्वतः करत असल्याने त्यांना कोणाचीही गरज लागायची नाही. 7 मजल्यांच्या 4 इमारतींचा तो समूह होता. त्यातील बी विंगच्या पार्किंगमध्ये सच्चिदानंद यांनी आपली गाडी उभी केली. गाडीमधून ती पेटी घेऊन ते लिफ्टने 6व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये पोचले. 2 खोल्या आणि किचन असलेलं ते घर सर्व सोयींनी युक्त होतं. सच्चिदानंद यांनी ती पेटी हॉलमध्ये ठेवून दिली आणि ते फ्रेश होण्यासाठी गेले. पण त्या घराच्या काचेवर आता एक काळा धूर जमा होऊ लागला होता. त्या काळ्या धुराने घरात येण्याचा निष्फळ प्रयत्न देखील केला, पण एक अदृश्य बंधन त्याला आत शिरण्यापासून रोखत होतं. सच्चिदानंद जिकडे जिकडे राहायचे ती वास्तू ते आधी पवित्र करून घेत असत. प्रयत्न करून सुद्धा आज जाता येत नाही हे पाहून तो धूर तिथून निघून गेला आणि तो थेट श्रीवल्लीच्या खोलीमध्ये शिरला. काय आज जाता नाही आलं तुला? त्या पेटीच्या साह्याने तो भूतकाळात डोकवेल आणि तेच मला होऊ द्यायचं नव्हतं. जा, काही कामाचे नाही तुम्ही. जा, आता लवकर मलाच काहीतरी करावं लागेल. त्या काळ्या धुरातील प्रेताला श्रीवल्ली आपल्या भसाड्या पुरुषी आवाजात म्हणाली. श्रीवल्ली आपल्या खोलीमधून बाहेर आली तेव्हा रात्र बरीच झाली होती. श्रीवल्लीने आपला मोर्चा महादेव आणि शुभांगीच्या दिशेने वळवला, कारण तिला माहीत होतं ती जरी गेली तरी तिला त्या घरात प्रवेश नसता मिळाला जिकडे सच्चिदानंद राहत होते. म्हणून ती आता महादेव आणि शुभांगीला सांगून ती पेटी मागवणार होती. श्रीवल्लीने दरवाजा जोरात उघडला आणि त्या आवाजाने दोघांना जाग आली. महादेव यांना दारात श्रीवल्ली उभी असलेली दिसली. तसे त्यांनी दिवा लावला. श्रीबाळा, काय झालं? झोप येत नाहीये का? महादेव यांनी विचारलं. पण श्रीवल्ली काहीही बोलली नाही. डोकं खाली करून ती शांत उभी होती. श्री, बाबांनी काहीतरी विचारलं, तब्येत बरी आहे ना? शुभांगीने विचारलं. तसे डोळ्याची पापणी लवते न लवते तोच श्रीवल्लीचा चेहरा शुभांगीच्या अगदी चेहऱ्यासमोर आला होता. श्रीवल्लीचा चेहरा खूप विचित्र दिसत होता. तिचे केस हवेत उडत होते. चेहऱ्याची उजवी बाजू जळून गेली होती. डोळे पूर्ण काळे आणि मोठे झाले होते. तिचं ते रूप पाहून शुभांगी मागे सरकली. ए म्हातारे, त्या सच्चिदानंदाला फोन कर आणि त्याला ती पेटी परत द्यायला सांग, श्रीवल्ली भसाड्या आवाजात बोलली. तिचं ते रूप पाहून महादेव सुद्धा घाबरले होते. पेटी? कोणती पेटी? घाबरत कापऱ्या आवाजात महादेव यांनी विचारलं. तसं पुन्हा त्याच चपळाईने ती महादेव यांच्या समोर आली आणि त्याच भसाड्या आवाजात म्हणाली. तीच पेटी जी तळघरातून तो घेऊन गेला आहे. त्या पेटीवर मंत्र म्हणून त्याला भूतकाळ पाहायचा आहे ना? त्याचं भविष्य मी बनवलंय. त्यामध्ये त्याचा मृत्यू लिहिला आहे आणि तो सुद्धा माझ्या मालकांच्या हातून. आणि फक्त त्याचाच नाही तर तुम्हा सर्वांचा मृत्यू त्यांच्या हातून होणार आहे. इतकं बोलून श्रीवल्ली भसाड्या आवाजात हसू लागली. तसं तिला जाणवलं तिच्या मागे कोणीतरी उभं आहे. ती मागे फिरली तर तिकडे सुधाकर उभे होते आणि त्यांच्या हातात उदी होती. ती उदी त्यांनी श्रीवल्लीवर फुंकली आणि श्रीवल्ली बेशुद्ध झाली. डॉक्टर, बरं झालं तुम्ही वेळेवर आलात, नाहीतर आमचं काही खरं नव्हतं. पण श्रीवल्लीला या उदीने काही होणार नाही ना? शुभांगीने विचारलं. नाही, तुम्ही काळजी करू नका. ही उदी सच्चिदानंद यांनी दिली होती. त्यांना माहीत होतं की असं काहीतरी होणार आणि त्यांचं भकीत खरं ठरलं, सुधाकर म्हणाले. पण ते तळघरातून ती लाकडी पेटी का घेऊन गेले?
महादेवांनी सुधाकर यांना विचारलं. का ते मला सुद्धा माहीत नाही, पण आधी आपण एक काम करू. श्रीवल्लीला तिच्या खोलीमध्ये झोपू आणि तिच्या खोलीच्या बाहेर हीच उदी टाकू, जेणेकरून ती पुन्हा बाहेर येणार नाही, सुधाकर म्हणाले. तसे महादेव यांनी श्रीवल्लीला उचललं आणि तिच्या खोलीमध्ये बेडवर नेऊन तिला झोपवलं. बाहेर येऊन त्यांनी राहिलेली उदी तिच्या खोलीच्या दरवाजा बाहेर टाकली. माझं संमोहन तोडलं, हरकत नाही. कितीही प्रयत्न केला तरी आता त्या पोरीला माझ्यापासून दूर ठेवणं तुम्हाला शक्य होणार नाही, कारण तिची एक वस्तू माझ्याकडे आहे, ज्याद्वारे मी तिला पुन्हा संमोहित करू शकतो. हातात असलेलं पुस्तक पाहत चंद्राक्ष म्हणाला. श्रीवल्लीला पुस्तक वाचताना, पुस्तकाचं पान बदलताना जिभेला बोट लावून बोट ओलं करून पान पलटण्याची सवय होती आणि या सवयीचा फायदा चंद्राक्षने घेतला होता. त्याच्याकडे श्रीवल्लीचं पुस्तक आणि त्यावर तिची लाळ होती आणि याचाच फायदा घेऊन तो तिला संमोहित करत होता. पोरी, तू आता आराम कर. तुझी गरज आता अमावस्येच्या दिवशी माझ्या मालकांना जागृत करायला लागणार आहे, पण त्याआधी मी त्या सच्चिदानंदाला भूतकाळात जाऊन संपवतो. इतकं बोलून चंद्राक्ष समाधीला बसला. इकडे सच्चिदानंद यांनी आंघोळ करून थोडा फलाहार केला आणि दूध घेतलं. त्यांनी मोबाईल, खिडक्या, दारं बंद केली. एका काचेच्या पात्रात पाणी घेतलं आणि आपल्या समोर ठेवलं. त्याच्या बाजूला ती लाकडी पेटी ठेवली. पिशवीमधून एक कुपी काढली आणि त्यातील ते लाल द्रव्य त्यांनी पाण्यामध्ये मिसळलं. पाहता पाहता ते पाणी आधी लाल, नंतर काळं होऊ लागलं. हळूहळू ते उकळू लागलं आणि त्याची वाफ तयार होऊ लागली. पूर्वेकडे तोंड करून पद्मासन घालून सच्चिदानंद यांनी आपले डोळे बंद केले. आपला उजवा हात त्यांनी त्या पेटीवर ठेवला. उकळत असलेल्या पाण्याची वाफ त्यांच्या भोवती जमा झाली होती. ओम ह्रीं लिं क्लूम कालचक्रया नमो नमः. सच्चिदानंद यांनी हा मंत्र म्हटला. तसे सच्चिदानंद यांच्या समोर एक गोल तयार झाला आणि त्यांना त्यामध्ये काही चित्रे दिसू लागली. श्रीवल्लीमध्ये असलेल्या चंद्राक्षला हे माहिती होतं की गायब झालेल्या त्या पेटीचं किती महत्त्व आहे. सच्चिदानंद यांच्या समोर एक सफेद प्रकाशाचा गोल तयार झाला आणि त्या गोलात सच्चिदानंद यांनी प्रवेश केला. त्या गोलाचं दुसरं टोक एका जागेमध्ये उघडलं आणि सच्चिदानंद बाहेर पडले. तसा तो गोल त्यांच्या मागे बारीक होऊन नाहीसा झाला. आता त्यांना समोर सर्व काही दिसू लागलं. एका घराच्या बांधकामासाठी जमिनीचा पाया खणण्याचं काम सुरू होतं. त्या ठिकाणी एक 70-75 वर्षांचे गृहस्थ ते काम पाहत होते. तिकडे काम करणाऱ्या कामगाराला ती पेटी मिळाली. मालक, पाया खणताना ही पेटी मिळालीये, तो कामगार म्हणाला. पेटी? आणि इकडे खाली? त्या गृहस्थाने विचारलं. ते तिकडे गेले आणि त्यांनी ती पेटी पाहिली. त्यांनी ती पेटी साफ केली आणि उघडली. तसे त्यातून एक काळा धूर बाहेर पडला आणि त्याने त्या गृहस्थांचा ताबा घेतला. या घराला एक तळघर करा आणि ते दिंडी दरवाजापासून कोठीच्या मागच्या भिंती एवढं मोठं करा, तो गृहस्थ त्या कामगारांना म्हणाला. तसे त्या गृहस्थाने जसं सांगितलं तसं त्या कामगारांनी केलं आणि तळघर असलेली कोठी त्यांनी तयार केली. त्या गृहस्थाने ती पेटी तळघरात ठेवली. पुढे घटना तशाच घडत गेल्या जसं सच्चिदानंद यांनी ऐकल्या होत्या. ते दुसरे तिसरे कोणी नसून बळवंत आजोबा होते आणि त्यांच्यावर चंद्राक्षचा ताबा होता आणि त्यांचा आत्मा आणि त्या पेटीतील सर्व साहित्य हस्तकाने जमिनीमध्ये गाडलं होतं. आजोबांना पश्चाताप झाला, त्यामुळे त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. पुढे घटनांना वेग आला आणि सच्चिदानंद अजून मागे गेले. आता ते एका मोकळ्या माळावर उभे होते. आजूबाजूला लांबपर्यंत गाव किंवा घर दिसत नव्हतं. जमिनीवर बारीक तण उगवलं होतं. गार वारा शरीराला झोंबत होता. आकाश निरभ्र आणि चांदण्यांनी भरलेलं होतं. चंद्राच्या त्या शीतल प्रकाशात सच्चिदानंद हळूहळू पुढे चालू लागले. काही अंतरावर त्यांना एक झोपडी दिसून आली. थोडं जवळ जाऊन पाहिलं तर काही लाकडं आणि सुकलेलं गवत यांच्यापासून ती तयार केलेली झोपडी होती. सच्चिदानंद अजून जवळ गेले असता त्यांना त्या झोपडीतून पिवळ्या प्रकाश खिडकीतून बाहेर येताना दिसला.
याचा अर्थ या झोपडीमध्ये कोणीतरी आहे असा मनात विचार करून सच्चिदानंद त्या झोपडीच्या खिडकीजवळ आले आणि त्यांच्या कानावर काही वाक्ये पडली. नीलाक्ष, जशी किशोरची जमीन मला घेऊन दिलीस तशी या दत्ताची जमीन पण मला पाहिजे. त्यासाठी तुला काय वाटेल ते कर, पण मला ती जमीन मिळवून दे. तुझी किंमत तुला देण्यात येईल. एक भारदस्त आवाज सच्चिदानंद यांच्या कानावर पडला. त्यांनी आत डोकावून पाहिलं तर एक इसम एका सपाट दगडी शिळेवर बसला होता. काळ्या रंगाची कफनी घातलेला, डोक्यावर काळा कपडा बांधलेला, हलके सफेद केस खांद्यापर्यंत आलेला, भरदार दाढी आणि मिशी असलेला, गळ्यात वेगवेगळ्या रंगाच्या माळा असलेला, तांबूस डोळे आणि चेहऱ्यावर एक विक्षिप्त हास्य असलेला तो इसम समोरच्या इसमाकडे पाहत बोलत होता. त्याच्या समोर बसलेला इसम श्रीमंत वाटत होता. काळा कोट, सफेद धोतर, डोक्यावर काळी टोपी आणि हातात एक काठी असलेला तो इसम वयाने तरी 60चा वाटत होता. काकडे, तुम्ही काहीही काळजी करू नका. किशोरसारखी दत्ताची जमीन सुद्धा तुमची होईल. तुम्ही निश्चिंत मनाने जा आणि मला जेव्हा काही लागेल ते मी नक्की सांगेन. तो कफनीवाला आपल्या खर्चातल्या आवाजात म्हणाला. तसे काकडे निघून गेला. मालक, या काकड्याला असा का सोडला? त्याची पत्नी किती सुंदर आहे. एक रात्र तिच्या सोबत घालवता आली असती ना तुम्हाला. अंधारातून एक आवाज आला आणि काहीच वेळात एक चेहरा त्या अंधारातून पुढे आला. त्याने सुद्धा काळी कफनी घातली होती आणि गळ्यात रंगीबेरंगी माळा घातल्या होत्या. त्याची दाढी वाढलेली होती. त्याचे केस आणि मिशा सुद्धा खूप वाढल्या होत्या. त्याचा चेहरा पाहताच सच्चिदानंद यांना तळघरातील चेहरा आठवला. चंद्राक्ष, त्याची वेळ अजून आलेली नाहीये आणि तुला काय आम्ही फक्त भोगविलासी वाटलो का? गेली अनेक वर्ष आम्ही या काळ्या विद्येची साधना केली आहे. माझ्या आईला जे साध्य नाही झालं ते आम्ही करणार आहोत आणि म्हणून आम्हाला आमच्या आईने लहानपणीच काळ्या विद्येचे धडे गिरवायला शिकवले होते. लवकरच आम्ही सैतानाला प्रसन्न करून आधी या गावावर आणि मग पूर्ण जगावर आमचं म्हणजे सैतानाचं राज्य घेऊन येणार आहोत. चंद्राक्ष, तुझ्यावर एक कामगिरी सोपवली होती, त्याचं काय झालं? नीलाक्षने विचारलं. मालक, आपला शोध संपला. ती 11वी मुलगी, जिचा जन्म शुक्र नक्षत्र आणि मीन राशीमध्ये रात्री ठीक 12:32 आणि 3 सेकंदांनी झाला आहे, अशी मुलगी सापडली आहे. चंद्राक्ष खुश होत म्हणाला. कोण आहे ती मुलगी? नाव काय तिचं? खुश होऊन नीलाक्षने विचारलं. मालक, ती सखा पाटलाची बहीण आहे, वंदना. खूप देखणी आहे आणि वयानं पण कोवळी आहे. भोगायला उत्तम आहे. चंद्राक्ष हसत म्हणाला खरा, पण अचानक त्याच्या गालावर एक चपराक बसली आणि तो खाली पडला. मूर्खा, ती साधी पोरगी नाहीये, ती बळी आहे सैतानाचा. या नक्षत्रामध्ये जन्म झालेल्या 11 मुलींचा बळी दिला तरच शैतान प्रसन्न होईल आणि त्याची शक्ती तो मला देईल, ज्या शक्तीचा वापर करून मी देवावर सुद्धा विजय मिळवू शकतो. आणि तू तिला भोगायचं म्हणतोयस? एक लक्षात ठेव चंद्राक्ष, माझ्या बळीसोबत जर काही घडलं तर माझ्याशी गाठ आहे. मला ती कुमारिका हवी आहे, समजलं? नीलाक्ष चिडून म्हणाला. नीलाक्ष, ए ढोंगी, बाहेर ये. बाहेरून कोणाचा तरी भारदस्त आवाज आला. मालक, तुम्ही थांबा, मी जाऊन पाहतो, चंद्राक्ष म्हणाला आणि बाहेर गेला. बाहेर एक उंच पुरा बळकट शरीर यष्टीचा एक तरुण उभा होता. कुरळे काळे केस, रुंद कपाळ, डोळ्यात राग, मिशीला पिळी दिला होता आणि अंगात असलेला घट्ट सदऱ्याने त्याचं कमावलेलं शरीर दिसून येत होतं. काय रे, उगाच मालकांना का बोलवतोयस? चंद्राक्षने विचारलं. ए, तुझ्या मालकाला सांग सखा पाटील आला आहे, बाहेर बोलाव त्याला. सखा भारदस्त आवाजात बोलला. काय झालं? घे आलो मी बाहेर. काय काम आहे माझ्याकडे? बाहेर येत नीलाक्षने विचारलं. काय काम? माझ्या हातात असताना तर तुझा खून केला असता मी. तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे माझ्या मित्राने जीव दिला. त्याच्या बायकोला पण तू नासवलंस. तिला या तुझ्या झोपडीमध्ये बोलवून तिच्या अब्रूवर हात घातलास तू आणि तिने आत्महत्या केली. त्याची जमीन सुद्धा तू विकलीस.
याचा प्रतिशोध मी नक्की घेणार, सखा पाटील चिडून म्हणाला. काय मी केलं हे सर्व? सखा, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मी असं काहीही केलेलं नाहीये. त्याची जमीन मी कशाला घेऊ? त्याने स्वखुशीने सर्व जमीन काकडेला दिली आणि त्याची रक्कम त्याला दिली गेली होती. राहता राहिलं त्याच्या बायकोचं, तर ती इकडे झोपडीकडे कधीच आलेली नाही. नीलाक्ष सखा पाटलाकडे पाहत म्हणाला. ती जमीन त्याने दिली नाही, तरी ती त्याच्याकडून तू हिसकावून घेतलीस. आपल्या वशीकरण विद्येचा वापर करून तू ती त्याच्याकडून बळकावलीस आणि याचा जाब विचारायला जेव्हा त्याची पत्नी तुझ्याकडे आली तेव्हा तू तिची सुद्धा आबरू घेतलीस आणि तिला संमोहित करून तिचा खून केलास, जो आत्महत्या वाटत होता. तुला वाटत असेल गावात तुला टक्कर देण्यासाठी कोणीच नाहीये, पण एक गोष्ट विसरू नकोस, हा सखा पाटील तुला घाबरत नाही, समजलं ना? इथून पुढे ज्यावेळी तू मला कोणतंही वाईट कृत्य करताना दिसलास तेव्हा समजून जा, तो दिवस तुझा शेवटचा दिवस असणार. इतकं बोलून सखा पाटील तिथून निघून गेला. मालक, त्याने तुम्हाला धमकी दिली आणि तुम्ही त्याचं ऐकून घेतलंत, चिडून चंद्राक्ष म्हणाला. कारण मला जे हवं आहे ते त्याच्या घरात आहे आणि ते मला मिळालं की असे 1000 सखा पाटील आले तरी त्यांचा नायनाट करेल हा नीलाक्ष, असे म्हणत नीलाक्ष जोरदार हसला. नीलाक्षला धमकी देऊन सखा पाटील त्याच्या घरी गेला. त्याचं घर म्हणजे एक वाडा होता. बाहेर भक्कम तटबंदी, आत प्रवेश करता त्याला मोठं अंगण, त्याला लागून जोत्याच्या 3 पायऱ्या चढून गेल्यावर 4 खोल्या होत्या. पडवीत एक झोपाळा होता, ज्यावर बसून सखाचे वडील आणि गावचे सरपंच आबा त्याचीच वाट पाहत बसले होते. सखा, थांब, कुठे गेला होतास एवढ्या रात्री? आबांनी विचारलं. त्या ढोंगी बाबाला धमकवायला माळ्यावर गेलो होतो. जेव्हापासून तो या गावाच्या वेशीवर राहायला आला आहे, गावात काही ना काहीतरी घटना घडत आहेत. आज किशोरने घरात गळफास लावून घेतला. या ढोंगीने त्याचं वशीकरण करून त्याची जमीन हडपली आणि परस्पर विकली आणि त्याची बायको सुद्धा नासवली. यापुढे त्याचे धंदे असेच सुरू राहिले तर त्याला या गावातूनच नाही तर या जगातून बाहेर जावं लागेल, सखा चिडून म्हणाला. सखा, तुम्हाला माहीत आहे का तुम्ही कोणाशी टक्कर घेणार आहात ते? तो काही सामान्य ढोंगी नाहीये. त्याला काळी विद्या प्राप्त झालीये आणि तिचा वापर करून तो काही सुद्धा करू शकतो. त्यामुळे हे सर्व सोडा आणि त्याच्या नादी लागू नका, यातच तुमचं भलं आहे, आबा म्हणाले. पण आबा, त्याने किशोर... बस, मला अजून काहीही ऐकायचं नाहीये. तुम्ही त्याच्या वाटेला जाणार नाही म्हणजे नाही, बस. सखाचं वाक्य अर्धवट तोडत आबा म्हणाले. तसे सखा चिडून आपल्या खोलीमध्ये निघून गेला. काही वेळाने त्याच्या खोलीचा दरवाजा वाजला. कोण आहे? सखाने चिडून विचारलं. मी आहे, वंदना. दादा, दरवाजा उघड ना. बाहेरून वंदनाने आवाज दिला. काय काम आहे ते आधी सांग, सखाने विचारलं. अरे, आई जेवायला बोलवतीये, वंदना बाहेरून म्हणाली. मला भूक नाहीये, तू जा पाहू. आबांच्या बोलण्याने माझं पोट भरलंय, सखा चिडून म्हणाला. अरे, असं काय करतोयस? आबांचा राग जेवणावर का काढतोयस? हे बघ, जर तू नाही जेवलास तर मी सुद्धा नाही जेवणार, वंदना म्हणाली. तसे सखाने दरवाजा उघडला. वंदे, तू पण ना? तुला बरोबर माहितीये तुझा दादा कशामुळे जेवायला तयार होईल, सखा म्हणाला. हो, कारण मला माहीत आहे माझा दादा माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला तो उपाशी नाही पाहू शकत, वंदना हसून म्हणाली आणि ते दोघे खाली गेले. या सर्व घटना सच्चिदानंद आपल्या डोळ्याने पाहत होते, पण मंत्रशक्तीने त्यांना कुणी पाहू शकत नव्हतं. एक झटका लागल्यासारखे ते पुन्हा त्या झोपडीजवळ आले. मालक, हाच तो सखा पाटील ज्याची बहीण आपला 11वा बळी आहे, चंद्राक्ष म्हणाला. मला माहीत आहे चंद्राक्ष, आणि म्हणूनच मी शांत होतो. नाहीतर त्या पोराचा मी कधीच काटा काढला असता, नीलाक्ष म्हणाला. पण मालक, त्या पोरीला वश कसं करायचं? म्हणजे त्यासाठी काहीतरी लागेल ना, जे तिनं वापरलं असेल किंवा हाताळलं असेल, चंद्राक्ष म्हणाला. त्याची पण सोय मी केली आहे चंद्राक्ष. थोडा वेळ थांब, तो येतच असेल, नीलाक्ष म्हणाला. आणि काहीच वेळात अंधारात अंगावर घोंगडं घेऊन एक आकृती लपत छपत त्या झोपडीमध्ये प्रवेश करती झाली. तू आणि इकडे?
चंद्राक्ष समोर उभ्या असलेल्या पोराला पाहून आश्चर्याने म्हणाला. त्याला मी बोलावलंय चंद्राक्ष. काय रे पोरा, तुला जे सांगितलं होतं ते आणलंस का? नीलाक्षने विचारलं. हो, तिचा रुमाल आणला आहे, जो ती वापरत होती, तो घोंगडेवाला मुलगा म्हणाला. ठेव तिकडे आणि जा. आजपासून 15 दिवसांनी तुझं काम होईल. जा आता. नीलाक्ष म्हणाला आणि त्या मुलाने त्याला नमस्कार केला आणि तो तिथून निघून गेला. मालक, हा तर होय, हा रमेश आहे, गावातील वाण्याचा मुलगा आणि सखाचा मित्र. माहीत आहे मला. याचा वंदनावर खूप जीव आहे आणि तिला हासिल करण्यासाठी त्याला तिचं वशीकरण करायचं होतं. तो हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे. पण आता जेव्हा तू सांगितलंस की बळीसाठी लागणारी ती पोरगी वंदनाच आहे, त्यानं माझं काम अजून सोपं झालंय. चंद्राक्षचं वाक्य मध्ये सोडत नीलाक्ष म्हणाला आणि हसला. मालक, तो बळी कधी द्यायचा त्या पोरीचा? चंद्राक्षने विचारलं. आजपासून 5 दिवसांनी जी अमावस्या आहे त्या दिवशी त्या पोरीचा बळी द्यायचा. आणि हा शेवटचा बळी दिला की आपलं काम झालं. ती पोरगी मेली की सैतान प्रसन्न होईल आणि सारी शक्ती मला देईल. हसून नीलाक्ष म्हणाला. पण हे त्यांचं बोलणं रमेशनं ऐकलं, जो काहीतरी विचारायला परत आला होता. त्यांचं बोलणं ऐकून आपण किती मोठी चुकी केली आहे याची जाणीव त्याला झाली. तो तडक सखाच्या घराच्या दिशेनं निघाला. वाड्याच्या दारात त्याला वंदना दिसली. अरे रमेश, तू? आणि एवढ्या रात्री? सर्व ठीक आहे ना? वंदनाने त्याला पाहून आश्चर्य आणि काळजीने विचारलं. हो, सर्व ठीक आहे. सखा कुठे आहे? रमेशने कापऱ्या आवाजात विचारलं. दादा आहे ना घरात? बोलवू का त्याला? वंदनाने विचारलं आणि रमेश काही बोलायच्या आत ती खोलीमध्ये जायला निघाली. पण रमेशने तिला अडवलं. वंदे, नको, राहू दे. एवढं महत्वाचं काम नाहीये. मी उद्या भेटतो त्याला शेतावर. येतो मी. इतके बोलून रमेश लगबगीने बाहेर पडला आणि वंदना त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तशीच उभी राहिली. इतक्यात एक हात तिच्या खांद्यावर पडला आणि तिने दचकून मागे पाहिलं तर मागे सखा उभा होता. काय ग, काय झालं? अशी दचकलीस का? सखाने थोडं हसून विचारलं. नाही, काही नाही. रमेश आला होता. तुला विचारलं त्याने. मी तुला बोलवायला आतच येत होते तेवढ्यात तो म्हणाला नको, राहू दे, मी उद्या त्याला शेतात भेटून बोलतो. नक्की काय झालंय काय माहित त्याला. चेहरा पण घाबरल्यासारखा दिसत होता त्याचा. वंदना बाहेरच्या दिशेने पाहत म्हणाली. बघतो मी, उद्या बोलतो मी त्याच्यासोबत. तू चल आत, मी दार लावून येतो, सखा म्हणाला आणि दार लावून तो सुद्धा घरात गेला. इकडे नीलाक्षने पूजेची तयारी करायला सुरुवात केली होती. त्याने कणकेच्या पिठाचे 10 गोळे तयार केले होते आणि त्यांना मध्ये कापून त्यामध्ये हळदी कुंकू आणि बुक्का भरला होता. हे करत असताना त्याच्या तोंडातून मंत्रपठण सुरू होतं. त्याच्या समोर एक 3 फुटांची काळ्या पाषाणामध्ये कोरलेली सैतानाची मूर्ती होती, ज्याच्या डोक्यावर शिंगे होती. लांब नाक, जबड्याच्या बाहेर डोकावणारे लांब सुळे होते. त्याच्या हाताची बोटं लांब सडक होती आणि त्यावर धारदार नख्या होत्या आणि कमरेच्या खालचा भाग सिंहासारखा होता. चंद्राक्ष सर्व पाहून घेत होता. नीलाक्षने त्याला सर्व विद्या शिकवल्या होत्या, पण काही विद्या त्याने स्वतःकडे राखून ठेवल्या होत्या. चंद्राक्ष तसा स्वामी भक्त होता आणि हे नंतर सुद्धा दिसून येत होतं. दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी सखा शेतात पिकांना पाणी सोडत असताना अचानक त्याला रमेश येताना दिसला. तसे सखाने त्याला आवाज दिला आणि जवळ बोलावलं. काय रे रम्या, काल रात्री घरी आलास आणि भेटून सुद्धा गेला नाहीस. काय झालंय का? वंदी म्हणत होती की तू घाबरल्यासारखा वाटत होतास, सखाने विचारलं. हो, ते म्हणजे त्याचं ते रमेश बोलण्यात अडखळत होता. त्याला खरं काय ते सांगायचं होतं, पण कसं सांगायचं हे त्याला कळत नव्हतं, कारण या गोष्टीमागे तोच कारणीभूत होता. त्यानेच वशीकरण करण्यासाठी वंदनाचा रुमाल नीलाक्षला दिला होता आणि त्याचा वापर करून नीलाक्ष तिचा बळी देणार होता. अरे काय झालं काय? बोल ना, असा अडखळतोयस काय? सखाने त्याचा खांदा हलवत विचारलं. तसं तो भानावर आला. नाही, काही नाही. ते किशोरचं समजलं आणि तू त्या माळावर गेला होतास हे सुद्धा समजलं. तू त्याला धमकी देऊन आलास, त्याची चर्चा साऱ्या गावात सुरू आहे, रमेश घाबरत म्हणाला. हा मग,
अरे किशोर आपला दोस्त होता आणि आत्ताच त्याचं लग्न झालं होतं. त्याची जमीन तर बळकावलीच, पण त्याच्या बायकोची इज्जत सुद्धा घेतली त्या नराधमानं. आणि त्यानं हे कृत्य केलं याचा काही पुरावा मिळाला नाही. जर पुरावा मिळाला असता तर 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 काय केलं असतंस? रमेशने सखाचे बोलणे मध्येच तोडत विचारलं. पुरावा मिळाला असता तर त्याचा मुडदा पाडला असता आणि त्याच्या झोपडीला आग लावली असती, सखा रागात म्हणाला. इकडे दुसऱ्या मध्यरात्री निलाक्षने वशीकरण करण्याचा विधी सुरू केला. त्याने बाहेर एक हवन तयार केलं. त्यामध्ये काही समिधा टाकून ते प्रज्वलित केलं. त्याच्याकडे असलेल्या रुमालावर हळद कुंकू आणि अक्षता टाकून तो रुमाल त्याने अग्नीसमोर धरला आणि जोरजोरात मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. हैम हिल्म क्लुम किल्नत सिलंट उटन स्वाहा. या मंत्राचा त्याने 11 वेळा जप केला आणि त्या रुमालावर थोडं पाणी शिंपडलं. तसं इकडे वंदनाला तिच्या खोलीमध्ये जाग आली. तिने डोळे उघडले आणि ती खोलीच्या बाहेर आली. मी निलाक्ष आहे. आता तू माझी गुलाम आहेस. जेव्हा मी बोलवेन आणि जे मी सांगेन ते तुला करावं लागेल. आता तुझ्या खोलीमध्ये जा आणि शांत झोप. पुढील सूचना तुला उद्या मिळतील. तोपर्यंत तू घरात सामान्य माणसासारखी वाग. निलाक्ष त्याच्या झोपडीमध्ये बसून वंदनाला नियंत्रित करत होता. जसं त्यानं सांगितलं तसं वंदनाने केलं. मालक, मला वशीकरण येतं, पण शरीराचा ताबा कसा घ्यायचा ते शिकवलं नाही तुम्ही मला, चंद्राक्षने विचारलं. त्यावर निलाक्ष हसला आणि म्हणाला, तो तुला मेल्यानंतर घेता येतो, जिवंत असताना नाही. अजून एक गोष्ट, जर का मला उद्याचा बळी देताना दगाफटका झाला तर माझ्या अस्थी जमा करून ठेव आणि आज जी मुलगी शोधली आहे तशीच मुलगी आण. आणि पुढे जे काही निलाक्ष बोलला ते सच्चिदानंद यांना ऐकू आलं नाही, पण त्यांना पुढील वाक्ये ऐकू आली. मला माहीत आहे भविष्यातून इकडे कोणीतरी आलं आहे आणि मला त्याचं अस्तित्व कालपासून जाणवत आहे. पण तो एक विसरला की हे साम्राज्य आणि ही जागा निलाक्षची आहे आणि इकडे माझी सत्ता चालते. त्यामुळे तो तेच ऐकणार जे मी सांगेन. निलाक्षचं बोलणं ऐकून सच्चिदानंद घाबरले आणि त्यांना निलाक्षच्या शक्तीचा अंदाज आला. आता पुढे काय होतं हे पाहणं गरजेचं होतं, कारण सच्चिदानंद यांच्या अस्तित्वाची चाहूल निलाक्षला लागली होती. दुसऱ्या दिवशीच्या रात्रीचा प्रसंग सच्चिदानंद यांच्या समोर उभा राहिला. आदल्या रात्रीसारखा हवन पेटवला गेला होता आणि त्यामध्ये समिधा टाकल्या जात होत्या. मंत्र म्हणून त्यामध्ये आणखी काही गोष्टी टाकल्या जात होत्या. त्या हवनामधून उठणाऱ्या प्रकाशात निलाक्षचा चेहरा भयानक दिसत होता. त्याच्या डोळ्यात त्या हवनाची आग स्पष्ट दिसून येत होती. अचानक निलाक्षने सच्चिदानंद यांच्याकडे पाहिलं आणि एक क्रूर हास्य करून तो म्हणाला, मला माहित होतं तू कसा आला होतास. मी तुला सर्व घटना पाहू दिल्या, पण आता तू मला भविष्यात काय घडलं हे सांगणार आणि मी माझं भविष्य आणि आता माझ्या हातून घडलेल्या चुका सुधारणार. मिश्किल हसत निलाक्ष सच्चिदानंद यांच्याकडे पाहत म्हणाला. सच्चिदानंद घाबरले, कारण आधी कधीच असं झालं नव्हतं. त्यांनी याआधी सुद्धा अनेक वेळा भूतकाळाची यात्रा केली होती, पण त्यांच्या शक्तीने जे कवच तयार झालं होतं ते भेदून कोणीही त्यांच्यापर्यंत पोचू शकलं नव्हतं. पण निलाक्षने ते करून दाखवलं होतं. सच्चिदानंद डोळे उघडून त्यातून बाहेर येण्याचा आतोनात प्रयत्न करत होते, पण ते त्यांना शक्य होत नव्हतं. असं झालं तर काय करायचं याचं ज्ञान त्यांना नव्हतं, कारण त्यांचा सुरक्षा घेरा एवढा मजबूत होता की त्याला भेदणं अशक्य होतं, जे काम निलाक्षने केलं होतं. सच्चिदानंद यांना स्वतःचं शरीर आता जड वाटू लागलं होतं. असं वाटत होतं की निलाक्ष त्यांना स्वतःकडे खेचत आहे. असं होत असताना एका अदृश्य शक्तीने त्या जागेत प्रवेश केला. डोक्यावर जटा, भव्य कपाळ, त्यावर हळद आणि मध्ये कुंकवाचा गोल, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, अंगावर व्याघ्र चर्म आणि सर्वांगावर भस्माचा लेप. असं वाटत होतं की हातात त्रिशूल घेऊन साक्षात महादेव अवतरित झाले आहेत. दणादण पावले टाकत ते सच्चिदानंद यांच्या जवळ आले आणि त्यांनी सच्चिदानंद यांचा पाश तोडला आणि त्यांना घेऊन ते निघाले. निलाक्षच्या शक्तीचा अंदाज सच्चिदानंद यांना आला होता.
पण मध्ये पडून त्यांना वाचवणारा हा सत्पुरुष नक्की आहे तरी कोण? नाही, हे कसं झालं? ही कोणती शक्ती आली जिने माझ्या शक्तीचं खंडन केलं? असं कसं झालं? कोण होता तो जो माझ्यापेक्षा शक्तिशाली आहे? नीलाक्ष चिडून ओरडत म्हणाला. मालक, मालक काय झालं? तुम्ही असे एवढे कोणावर चिडताय? चंद्राक्षने आश्चर्याने विचारलं. एक माणूस कालचक्र विद्या वापरून भविष्यातून आला होता आणि त्याला मी कैद केलं होतं. पण कोणती तरी शक्ती आली आणि ती त्याला माझ्या पाशातून मुक्त करून घेऊन गेली. कोण होती ती शक्ती? मला तिला शोधायला हवं. नीलाक्ष म्हणाला आणि त्याने डोळे बंद केले. तसे मध्येच चंद्राक्ष म्हणाला, मालक, आज आपल्याला तो 11वा बळी द्यायचा आहे. एकदा का ते झालं की तुमची ताकद अजून वाढेल आणि तेव्हा तुम्ही त्या माणसाला शोधू शकता. तेव्हा त्याची ताकद तुमच्या समोर कमीच असणार. तुझं बोलणं पण बरोबर आहे. आधी बळीचं पाहू. असे बोलून नीलाक्ष पुढील विधीची तयारी करू लागला. इकडे तो अघोरी सच्चिदानंद यांना एका उंच टेकडीवर घेऊन गेला. काही वेळ सच्चिदानंद शांत बसले आणि मग त्यांनी त्या अघोरीला विचारलं, तुम्ही कोण आणि त्याने मला कसं पाहिलं? याआधी सुद्धा मी खूप वेळा भूतकाळात गेलो आहे, पण माझ्या शक्तीने मी कोणाला दिसू शकलो नाही. मग त्या नीलाक्षने मला पाहिलं कसं आणि मी आलो हे त्याला कसं समजलं? सच्चिदानंद यांनी आश्चर्याने विचारलं. तसा एक शांत धीर गंभीर आवाज सच्चिदानंद यांच्या कानावर पडला. कारण त्याची शक्ती तुझ्यापेक्षा जास्त आहे. भेटूयात कथेच्या 6व्या आणि अंतिम भागात. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.